नमस्कार. रंजना रेसिपीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मटकीची रस्सा भाजी करणार आहे आपण. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण मसाला करून घेऊ सगळ्यात आधी. तर मी इथं थोडंसं खोबरं घेतलं आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि थोडंसं अद्रकचा तुकडा आहे आणि मुठभर कोथिंबीर. तर आपण याला आधी मिक्सरमधून काढून घेऊ. याच्यात एक टमाटर पण टाकते आणि एक टमाटर पण कापून टाकलं याच्यात. आता हे मिक्सरमधून काढून घेते. तर आता कढई तापायला ठेवली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकते. तेल तापलं की थोडीशी मोहरी टाकू. मोहरी तडतडली बघा. आता याच्यात जिरं टाकते, थोडं कढीपत्ता टाकते आणि थोडासा हिंग आणि एक चिरलेला कांदा. आता हा कांदा चांगला मऊ करून घ्यायचा. आणि वाटण केलं होतं ते पण तयार झाले. या वाटणामध्ये काय घेतलंय, एक टमाटर घेतलंय, थोडं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर. तर कांदा भाजलाय बघा आपला. त्याच्यात आता हा वाटलेला मसाला टाकते. या मसाल्याला पण छान परतून घ्यायचं. तर मसाला छान भाजलाय. आता याच्यात सुके मसाले टाकू आणि एकदम सोप्या पद्धतीत बनवते. हळद टाकली अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्याला मिक्स करून घ्यायचं छान. आता मसाला पण छान भाजलाय. थोडंसं पाणी टाकलं. त्याला थोडं शिजवून घ्यायचं. एक चमचा गरम मसाला टाकते. मस्त भाजत आलाय आपला मसाला. भाजलाय बघा छान, तेल सुटेपर्यंत मसाला. आता याच्यात धुवून ठेवलेली मटकी टाकते. तर ही 250 ग्रॅम मटकी आहे. चांगली 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. ती टाकू आता याच्यात. आता ह्याच्यात मी 1 ग्लास पाणी घालून घेतले. चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाल्याला झाकण ठेवून शिजू द्यायचं. झाली बघा मटकी.
शिजली छान आता. आणि रस्सा जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा ठेवू शकता, कमी जास्त. तर आता गॅस बंद करून घेते. तर बघा, झाली आपली ही मटकीची रेसिपी तयार. रस्सा भाजी बनवली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.